जर तुम्हाला अशा प्रकारचे रेझर बम्प्स रिपीटेडली होत असतील तर या 5 गोष्टी करा. तुमच्या केसांची वाढ ज्या डायरेक्शनने आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनने कधीही शेविंग करू नका. याने तेथे फ्रिक्शन आणि केस आतल्या आत स्किनमध्ये रिट्रॅक्ट होण्याचे चान्सेस वाढतात. नंबर 2, शेविंग फोम योग्य प्रमाणात वापरा. याने फ्रिक्शन आणि स्किनला इंजुरी होण्याचे प्रमाण कमी होईल. नंबर 3, इलेक्ट्रिक रेझर्सचा वापर करा. मॅन्युअल रेझर्समुळे ओव्हर क्लोज शेविंग होते, ज्यामुळे इनग्रोन हेअर्स वाढण्याचे प्रमाण वाढते. नंबर 4, शेविंग करण्याआधी कोमट पाण्यामध्ये अशा प्रकारे टॉवेल बुडवून वॉर्म कॉम्प्रेसेस करा. याने तिथले केस सॉफ्ट होतील आणि रेझिस्टन्स देखील कमी होईल. नंबर 5 आणि सगळ्यात महत्त्वाची चूक जी सगळ्यांकडून होते ती म्हणजे काही लोक ही स्किन ओव्हर स्ट्रेच करून शेविंग करतात. ओव्हर स्ट्रेच करून शेविंग केल्यास हेअर्स हे स्किन सरफेसपेक्षा जास्त कट होतात आणि जेव्हा तुमची स्किन रिलॅक्स होते तेव्हा ते हेअर पोर्समध्ये ट्रॅप होऊन रेझर बम्प्स तयार करतात. आणि हे सर्व करून देखील जर तुम्हाला रेझर बम्प्स होत असतील तर त्वचारोग तज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्या.